नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वात आधी सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग पूजेची तयारी करूया। सर्वात आधी काढूया पूजेचं ताट। त्यामध्ये घ्यायचं आहे दिवा, नंतर 7 धान्य, त्यामध्ये तांदूळ, तीळ, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मठाची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ असे 7 धान्य घ्यायचे। एक रील घ्यायचं आहे व्हाईट कलरचा, नंतर पानाचा विडा आणि थोडीशी हळद घ्यायची आहे। तिथं थापे मारायचे असतात हाताचे त्याच्यासाठी। नंतर एक छोटा तांब्या घ्यायचा आहे पाण्यासाठी, पाणी भरून, आणि 2 कपडे घ्यायचे आहेत। आणि हे कापसाचे वस्त्र असतात, म्हणजे माळसारखे बनवायचे असतात। एक कायला हळदीचं लावून घ्यायचं आणि कायला कुंकाचे लावून घ्यायचे आहेत। असं हे वस्त्र बनवायचे आहेत। हे बघा, हे हळदीचं आहे, आधी दाखवलं होतं ते कुंकाचं आहेत। असे हे 2 वस्त्र घ्यायचे आहेत। त्यानंतर कुंकाचा कंडा, त्यानंतर ओटी भरण्यासाठी आंबे आणि थोडेसे गहू। हे जे आंबे आहेत त्याला धागा बांधून घ्यायचा आहे। तर हे बघा, अशा प्रकारे सर्व आंब्यांना धागा बांधून घ्यायचा आहे। असे फुलं आणि अगरबत्ती आणि प्रसाद असं सामान घ्यायचं आहे। आणि आम्ही मंदिरातसुद्धा जात असतो। तर रुक्माबाईसाठी ओटी भरण्यासाठी एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे। तर हे बघा, हे ब्लाऊज पीस घेतलेलं आहे मी। त्यानंतर आता हे आपले पूजेचं ताट पूर्णपणे तयार आहे। तर आता मग आम्ही सर्व निघालो आहोत वटपूजेला। तर गावाच्या मंदिराच्या जवळच मुक्ताबाईचं मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथंच वडाचं झाड आहे। तर आम्ही सर्व तिथं आता पोहोचलो। हे बघा, आई मम्मी ते पूजा करत आहेत। तर सर्वात आधी विडा वगैरे ठेवला। सर्वात आधी तर दीप प्रज्वलन केलं, म्हणजे दिवा लावला। त्यानंतर सुपारी, म्हणजे विडा सुपारी ठेवून विडेची पूजा केली। त्यानंतर मग वडाची पूजा। अशी आता आईची आणि मम्मीची पूजा चालू आहे। पूजेसाठी गर्दी पण खूप होती आणि शची चिडचिड करत होती, त्यामुळे मी शचीला घेऊन उभी होती आणि आई आणि मम्मी पूजा करत होते। त्यांची पूजा झाली की मग आई किंवा मम्मी तिला सांभाळणार होते आणि मग मी पूजा करणार होती। तर आता अशा प्रकारे आईची मम्मीची पूजा चालू आहे। त्यानंतर आता मग मी पूजा करते।
आता आमची सर्वांची वडाची पूजा करून झालेली आहे आणि वडाला फेऱ्यासुद्धा मारून झालेल्या आहेत. तर आता तिथेच एक पिंपळाचं झाड आहे. तर गावातले सर्व म्हणतात की बुवा त्या दिवशी पण त्याचीसुद्धा पूजा करत असतात. तर आम्ही सर्व आता तिथं पूजा करायला गेलेलो आहोत. हे बघा, पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे आणि जे धान्य वगैरे असतं ते सुद्धा तिथं थोडं थोडं टाकायचं असतं वडाच्या समोरसुद्धा. आणि तिथं पिंपळाच्या झाडाच्या जवळसुद्धा हे बघा पिंपळाची पूजा करून तिथंच मुक्ताबाईचं मंदिर आहे. तर आता आम्ही मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये आलो आहोत. मुक्ताबाईची पूजन केलं, त्यानंतर प्रदक्षिणा वगैरे घातल्या आणि आता तिथंच अंगणामध्ये म्हणजे त्या ओट्यावरती सर्व सुवासिनी बसलेल्या आहेत. त्यांनी हळदी कुंकू केलं आणि ओट्या भरण्याचा कार्यक्रम इथं आता करणार आहोत. सर्वांनी ओट्या भरल्या आणि उखाणेसुद्धा घेतले. तर मग ऐका सर्वांनी कसे उखाणे घेतले तर. थेंबांची रांगोळी एका थेंबाने जोडावी, ज्ञानदेव पाटलांची सेवा जन्मजन्मी घडावी. हरिश्चंद्र राणी तारामती रोहिदास पुत्र ज्ञानदेव पाटील हेच राज्याकडे शक्तीपेक्षा युक्तीने संतचे नाव होते तर आता सर्वांच्या ओट्या वगैरे भरून झालेल्या आहेत आणि उखाण्यांचा कार्यक्रमसुद्धा आमचा संपला आहे. तर आता आम्ही इथून जाणार आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. तिथे जाऊन आम्ही रुक्मिणी मातेची ओटी भरणार आहोत. तर आम्ही आता हा कार्यक्रम संपवला आणि आता थोडे फोटो वगैरे क्लिक केले आणि आता फोटो क्लिक केल्याच्यानंतर इथं जे धान्य वगैरे आम्ही आणलेलं होतं सोबत ते ब्राह्मणाला दान देत असतात. म्हणून इथं आता ब्राह्मणाची पूजा चालू आहे. हे बघा, हे आमच्या गावचे ब्राह्मण आहेत. त्यांची पूजा वगैरे करून नमस्कार वगैरे करून त्यांना जी हे बघा आमची शशी त्यांच्याजवळ बसलेली होती छान मस्त. त्यांनीच पूर्ण आम्ही पूजा वगैरे करेपर्यंत तिला सांभाळलं. तर ही जे धान्य वगैरे आम्ही आणलेलं होतं सोबत आणि आंबे वगैरे जे आणलेले होते ते सुद्धा आम्ही आता त्यांना देणार आहोत. हे बघा, इथं शचीसुद्धा ब्राह्मणांना नमस्कार करत आहे. आणलेलं होतं सोबत ते पूर्ण त्यांच्या याच्यामध्ये टाकून दिलं आणि आता हे बघा, आता आम्ही चाललो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. हे आमच्या गावचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. छान असा मोठा परिसर आहे मंदिराचा आणि आता इथं आम्ही मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेणार आहोत. तर हे बघा शची काय करते. कुठं आली बिल्लू आपण? जय जय. आम्ही सर्वांनी विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली, नमस्कार केले आणि रुक्माईंची ओटीसुद्धा भरली. सर्व कार्यक्रम आटपून आम्ही आता घरी निघालो आणि उपवास निरंकार होता त्यामुळे आम्ही फराळाचं सुद्धा बनवलेलं होतं घरी. तर घरी पोहोचल्यावर पण आम्हाला भूक लागली आणि आम्ही आता फराळाचं करणार आहोत.